महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तर जून महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता ज्या लाभार्थी महिला आहे म्हणजे पात्र महिला आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. तुमच्या लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी बनवायची चालू झालेली आहे. तर 12 तारखेपर्यंत अपडेट होईल. त्यानंतर पैसे येणे सुरुवात होणार आहे. तर तुम्ही दुसरे अनेक व्हिडिओ वगैरे बघतात, तिथं तुम्हाला सांगतात आजपासून वाटप सुरू झालेले आहे, उद्यापासून सुरू होईल, आज रात्रीपासून सुरू होईल. तर असं काहीच नाही. इथंच मी तुम्हाला स्पष्ट सांगते की 20 तारीख नंतर म्हणजे 25 तारखेपर्यंत तुम्हाला जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर दर महिने अशीच यादी बनत असते. त्यामध्ये जी संख्या आहे महिलांची त्यामध्ये वर खाली होत असते. तर गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्याचा हप्ता 11वा हप्तामध्ये 2,47,00,000 वाटप झालेले होते. म्हणजे दर महिने जे वाटप करतात त्याची संख्या वर खाली होत आहे. 4 चाकी वाहनामुळे कित्येक महिला झालेल्या आहे अपात्र, त्यांची संख्यासुद्धा आपल्या समोर आलेली आहे आणि कोणता जिल्हा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या फोनमध्ये आजचा आपला व्हिडिओ पोचायला पाहिजे. तर जाणून घेऊया 12वा हप्ता वाटप केव्हा. तर तुम्हाला मी इथं स्पष्ट सांगते की आतापर्यंत जेवढे हप्ते मिळालेले आहे तेवढे हप्ते आपला महिना संपायच्या अगोदर म्हणजे 3ऱ्या वीकमध्ये किंवा 4थ्या वीकमध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होत आलेले आहे. पण आता 2-3 महिन्यापासून जे रूटीन होतं ते थोडंफार हलनडोलन झालेलं आहे. त्याचं एकच कारण आहे की खूप साऱ्या महिला अपात्र ठरलेलं आहे आणि ते क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यामुळे जे हप्ता वाटप होता तो पुढे मागं होत आहे. तर असं फक्त 1-2 महिने चालतील. त्यानंतर रेग्युलर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की सरकारला की आम्हाला फिक्स एक तारीख पाहिजे की ह्या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येईल, अशी एक तारीख फिक्स करा. असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जे पैशांची वाढ होती म्हणजे 1,500 रुपये आपल्याला मिळत होते, तर 2,100 रुपये तुम्हाला हप्ता पाहिजे. तर 2,100 रुपये लिहून पाठवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सरकारपर्यंत पोचायला पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. तर लाभार्थ्यांची यादी इथे तयार झालेली आहे. तर खूप साऱ्या अशा महिला आहे ज्यांची यादी तयार होत आहे. तर दर महिने यादी तयार होते, त्यानंतरच पैसे वितरित होतात. तर तशीच प्रक्रिया चालू असते. तर त्यामध्ये कित्येक महिला अशा आहेत की ज्यांचे हप्ते येत नाही किंवा जे यादी बनवतात त्यामध्ये पुढे मागं होतं. तर तशा लाडक्या बहिणींनी टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही पात्र आहात. नक्की तुम्हाला आता जरी पैसे नाही आले तर पुढची यादी बनवतात त्यामध्ये प्लस करून ते लोक देत असतात. तर लाडक्या बहिणींनी ह्या गोष्टीची सुद्धा चिंता करायची नाही. तर 4 चाकीमुळे कित्येक महिला झालेली आहे अपात्र. कोणता जिल्हा आहे आणि किती संख्या आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर जेव्हा लाडक्या बहिणीचा जे आपण फॉर्म भरला तेव्हा स्पष्ट सांगितलेले होते की नियम दिलेले होते. ह्या नियमात जे बसतात त्या महिलांनीच हा फॉर्म भरा. तरी पण जे महिला 4 चाकी वाहनं आहे, जे गव्हर्मेंट सर्वंट असूनसुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेला आहे, अशी कित्येक संख्या समोर आलेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये 4 चाकी वाहनाची संख्या जास्त आहे आणि तिथं तपासण्या केल्यानंतर समजलं आहे की एवढीच संख्या आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये 14,870 लाडक्या बहिणी 4 चाकीवाले आहेत. तर 14,870 जे लाडक्या बहिणी होत्या त्यांना अपात्र ठरवलं आहे. म्हणून क्रॉस व्हेरिफिकेशन सतत चालूच आहे. त्यामुळे हप्तासुद्धा लेट येत आहे. तर ज्या महिला तुम्ही पात्र नसाल तरी लाभ घेत असाल तर तुम्ही maharashtra.government.in ह्या साईटवर जावा आणि तिथे तुम्ही ह्या योजनेमधून क्विट करत आहात तसं एक ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही ते करू शकता आणि ह्या योजनेमधून बाहेर तुम्ही निघू शकता. अगर नाही निघाले तर तुम्हाला अशी संख्या वाढत गेली अपात्र महिलांची तर पुढे जाऊन गव्हर्मेंट ॲक्शनसुद्धा घेईल. तर ही गोष्ट माझी ऐकून घ्या. जे पात्र महिला आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला रेग्युलर हप्ता मिळत राहील. आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या
फोनमध्ये आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. तर असेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर विनंती आहे सबस्क्राईब करा. त्या गोष्टीने आम्हाला मोटिवेशन भेटतं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता.